तुमची मुलगी एका गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. हे एक विचारांचं वाक्य, पण आज या वाक्यामागे एक वेगळी आणि वेदनादायक वास्तव दडलं आहे. गौरी गरजे वय अवघं 27 वर्ष, स्वप्नांनी भरलेलं आयुष्य, नवी संसाराची सुरुवात झाली होती, पण फक्त 9 महिन्याच्या तिच्या आयुष्याचा शेवट झाला. आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेण्यामागचं काय कारण असेल? सासरच्या घरातली लोकांचा छळ, नवऱ्याची मारहाण, मानसिक अत्याचार आणि तिच्या नवऱ्याचे बाहेर असणारे अनैतिक संबंध. ही वेदना सतत सहन करत असताना गौरीने अनेक वेळा मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण समाजात प्रतिष्ठेचा भयानक दबाव, लोक काय म्हणतील, समाजात आपली अब्रू जाईल, या भीतीमुळे योग्य पावले उचलली गेली नाहीत आणि हीच भीती गौरीच्या आयुष्यासाठी घातक ठरली. खरंच आत्महत्या हा पर्याय होता का? नाही, कधीच पर्याय असू शकत नाही. आठवा, काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालेला तो व्हिडिओ. एका वडिलांनी आपल्या मुलीला छळ सहन करू नवऱ्याच्या घरी ठेवण्याऐवजी बँड बाजा घेऊन थाटात माहेरी परत आणलं होतं आणि त्यांनी एक संदेश दिला होता, बाळा तू एकटी नाहीस. जर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीला अशी साथ दिली तर कधीच गौरी, वैष्णवी किंवा संपदा सारख्या मुलींना जीवन संपवण्याचा विचार करावा लागणार नाही. सिंधुताई सपकाळ आठवा, त्या एकट्या लढल्या, समाजाला समोर गेल्या, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. त्यांनी सिद्ध केलं, स्वतःवर विश्वास असेल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. आज गरज आहे त्या मुलींना हिम्मत देण्याची, सक्षम बनवण्याची. आत्महत्या नाही, संघर्ष करा, आवाज उठवा आणि स्वतःचं आयुष्य स्वतः घडवा. आणि जे लोक सुनेवर किंवा पत्नीवर अत्याचार करतात त्यांना त्यांची मानसिकता आपण कधीच बदलू शकत नाही. त्यांना कायद्याची लढत उत्तर देता येणार आहेत, पण त्यापूर्वी आपल्या मुलींना, बहिणींना आणि महिलांना स्वतः सक्षम व्हावं लागेल आणि स्वतःसाठी उभं राहावं लागेल.